पारंपरिक व्यवसाय तिथं पण निराशाच भेटत होती। उमेद बरोबर प्रवास सुरू झाला। एका प्रोडक्टचे 10 व्हरायटी आहे। 1 लाख रुपये भेटला। मी स्वतःला टीव्ही वरती बघू शकते। झिरो पासून हिरो झाली। पालघर जिल्ह्यातील बोईसर तालुक्यात सरावली या गावच्या सौ मोनाली जितेंद्र रामोळी यांचा एक सामान्य गृहिणीपासून एक यशस्वी व्यावसायिक बनण्यापर्यंतचा प्रवास खरोखरच अविश्वसनीय आहे। त्यांनी सुरू केलेला दिव्या फूड्स हा केवळ एक व्यवसाय नाही तर अथक परिश्रम, गुणवत्ता आणि नाविन्य यांचा संगम आहे। आता जे सगळे प्रकारचे पापड आहेत, नाचणीचे, तांदळाचे, ते आधी माझे आई वडील करत होते। तोच पारंपरिक व्यवसाय मी लग्नानंतर पण सुरू ठेवला आहे। प्रोडक्ट बनवत होतो, पण प्रोडक्ट बनवून आता त्याला विकायचं कुठे? तर मग आठवडे बाजार लागतात, तिथं आठवडे बाजारामध्ये जात होतो आम्ही। तिथं पण निराशाच भेटत होती। आठवडे बाजारामध्ये पण काही विकायला होत नव्हतं। तरी पण तसंच आम्ही आठवडे बाजार करत राहिलो आणि 3-4 महिला संध्याकाळी असा राऊंड मारायला निघत होतो। तर अशीच चर्चा होत होती। तर मग त्याच्यातलीच एक महिला आम्हाला बोलली की 100 रुपयाचा एक बचत गट उघडतो, महिन्याला फक्त 100 रुपये रक्कम आपल्याला जमा करायची असं। आणि बचत गट उघडला तर एक सर्वे करायला उमेदची ही आलेली सीआरपी ने सांगितलं तुम्ही आता हा 100 रुपयाचा गट जोडला आहे ना, हा गट उमेदला जोडा, उमेद पासून बरेच तुम्हाला फायदे होऊ शकतात। तर आम्ही तो गट उमेदला जोडला आणि 2016 पासून माझा उमेद बरोबर प्रवास सुरू झाला। आज दिव्या फूड्स मधून मोनाली ताई 70 ते 80 प्रकारचे विविध खाद्यपदार्थ तयार करतात। त्यांच्या उत्पादनांची चव आणि गुणवत्ता इतकी उत्कृष्ट आहे की त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर थेट अमेरिकेच्या बाजारपेठेतही आपली ओळख निर्माण केली आहे। हे केवळ एका ग्रामीण महिलेचे यश नाही तर ग्रामीण उद्योजकतेच्या जागतिक क्षमतेचे प्रतीक आहे। उमेद अभियानाने एक ट्रेनिंग लावलेली, पॅकेजिंग, लेबलिंग करायचं असं म्हणून। मग ती ट्रेनिंग पण तिथून घेतली ना, त्या ट्रेनिंग मध्ये मला एक असा फायदा मिळाला, जो व्यवसाय होता त्याला एक मार्केट पण भेटलं त्याच्यामध्ये आणि व्यवसाय वाढला माझावाला। परत माझ्याकडे जवळजवळ आता 70 ते 80 प्रोडक्ट आहेत। तर ते त्याच्यामध्ये नाचणी पापड, नाचणीमध्ये 5-7 प्रकारचे पापड आहेत नाचणीमध्ये। परत ज्वारीचे पापड आहेत, बाजरीचे पापड आहेत, ज्वारीपासून खारोड्या पण आहेत, परत ज्वारी पापड आहे, ज्वारी शेव आहे, ज्वारीचे फ्लेक्स आहेत, रोस्टेड मध्ये चणे, सिंगदाणे, गव्हाचे कुरमुरे, नाचणीची शेव वगैरे जे आहे, जे पोहे नाचणीचे, म्हणजे एका प्रोडक्टचे 10 व्हरायटी आहेत माझ्याकडे बनवलेल्या। मोनाली ताईंच्या व्यावसायिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे उमेद अभियानाने आयोजित केलेला घे भरारी मला पंख मिळाले हा देशातील पहिला वहिला ग्रामीण महिला उद्योजकांचा कार्यक्रम। या कार्यक्रमात त्यांना मिळालेली संधी, मिळालेले मार्गदर्शन आणि व्यासपीठ हे त्यांच्या जीवनाला व व्यवसायाला नवी दिशा देणारे ठरले। इथूनच दिव्या फूड्सला खरी गती मिळाली आणि मोनाली ताईंच्या पंखांना आकाशाला गवसणी घालण्याचे बळ मिळाले। महालक्ष्मी सरस कधी ऐकलं पण नव्हतं आणि कधी विचार पण नाही केला होता। एक एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे तो, तर तिथं मला जाण्याची संधी मिळाली। पण त्यावेळेस एक 9 महिन्याची प्रेग्नंट होती। होईल कसं आपल्याने, तिथं 15 दिवस निघतील का आपल्याने? तरी पण मी एक हिम्मत केली आणि गेली तिथं, स्टॉल लावला, तिकडे प्रोडक्ट वगैरे ठेवले। मग 15 दिवस मी काढले तिथं। तसंच मला पहिला प्रॉफिट 1 लाख रुपये भेटला आणि होलसेल कस्टमर पण मिळाले। 2018 पासून तर आता 2024 पर्यंत असा उमेदचा प्रवास करता माझा व्यवसाय होता, तो 18 लाखापर्यंत गेला। आणि त्याच उमेदच्या माध्यमातून मला घे भरारी शो याच्यामध्ये जायला मिळालं। त्यानंतरच म्हणतात ना, स्त्री बाहेर पडते, तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो। स्टॉल लावायला म्हणजे 8 दिवस बाहेर राहणं, 15 दिवस राहणं, मग लोकांच्या नजरेत असं वाईट विचार येत होते। पण आता जो घे भरारी शो झाला आहे, त्या शो नंतर त्यांचा दृष्टिकोन बदलला। हे सगळं श्रेय उमेद अभियानाला जातं। उमेद मधनं मी स्वतःला टीव्ही वरती बघू शकते, ही म्हणजे खूपच माझ्यासाठी गर्वाची बात आहे। म्हणजे मी 0 पासून हिरो झाली हे माझ्या उमेद अभियानामुळे। माझे आता प्रोडक्ट आपल्या महाराष्ट्रातच नाही तर माझे प्रोडक्ट अमेरिकाला पण जायला लागले। त्याच्यासाठी माझ्या उमेदचे मी जेवढे आभार मानेल तेवढे कमी आहे। आज उमेद जर नाही राहिला असता तर चूल आणि मूल पर्यंतच मी राहिली असती। आज माझ्या उमेदने पंखांना बळ दिले आहे। उमेदचे खूप खूप आभार।